पिल्लू हा दीदीचा. तर नमस्कार, मी भक्ती सांगलीच्या छोट्याशा गावामध्ये राहते. तर आज आमच्याकडून ना धोंड्याचा प्लॅन आहे, म्हणजे पुरणपोळी धोंडे. आई आले म्हणून आईला, तर हे शिदा सगळं आईनंच घेऊन आलेलं आहे. आणि मस्त असे सगळे आंबे इथं पिकायला घातलेत. तर चला पुरणाचा स्वयंपाक. नाश्त्यामध्ये सगळ्यांना उपीट बनवलं आणि त्यानंतर मग आई आणि राधाने सगळे आंबे निवडले आणि व्यवस्थित पिकायला घातले बरं का. रसासाठी सुद्धा एक पाटी बाजूला काढले. आजची छान अशी देवपूजा जे की राधा दीदीनं केली. घरामध्ये चालू आहे पुरणाचा स्वयंपाक आणि माझं चाललंय इकडं रोपं भिजवायचं काम. सकाळ सकाळी एकदा ही सगळे रोपं भिजवून घेतले. 2 दिवसापासून पाणी दिलं नव्हतं. आमटीसाठी खोबरं, कांदा, टोमॅटो भाजून बघ. भाजून घेतलं ना आमटी अप्रतिम होते. छान असा कलर सुद्धा येतो आणि चव सुद्धा. आई बाहेर लसूण सुद्धा ती पुरण वाटते. माझी चालली आमटीची तयारी. हे बघा खोबरं भाजलं. आऊ लाईट 5-6 वेळा गेली सकाळपासून डाळ शिजायला घातल्यापासून. आता मला लगेच भात घालायचा आहे. तर आम्ही पूर्ण फॅमिली परत मळ्यातून रोहित, जाऊबाई आणि दीर हे सगळे जेवायला येणार आहेत. तर भरपूर प्रमाणात अशी मस्त मला चमचमीत आमटी बनवायची आहे. माझ्या हाताची आमटी आमच्या घरात सगळ्यांना आवडते आणि मला स्वतःला सुद्धा आवडते. त्याला मी अशा पद्धतीने बनवते बरं, काही भाजून घेऊन, कारण की मस्त बनते छान. बनवते कटाची आमटी. गळवून काढले, त्यात थोडीशी हळद टाकून घेतली. लसूण, खोबरं, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं याच्यात आहे. कांदा, टोमॅटो भाजून घेतलेलं सगळं. काळा तिखट, मस्त असं आमटीचं वाटण. आमटी केली आणि पटकन मी पापड आणि भजी बनवायला घेतली. आई बाहेर धोंडे बनवून देत होती, कारण आहोंडला इतकी घाई होती. ते सांगोलला जाऊन आले होते आणि त्यांना इम्पॉर्टंट कामासाठी खूप लवकर जायचं. तर मी त्यांना फक्त 10 मिनिट थांबा म्हणलं, 10 मिनिटात तुम्हाला मी पूर्ण जेवणाचं ताट बनवून देते. ते म्हणत होते की बनवा, मी परत निवांत येतो. पण मग बनवायचं आणि आम्ही खायचं देवाला दाखवून आणि मग हे मागं राहतात, मग ते काय मला बरोबर वाटत नव्हतं. म्हणलं तुम्ही अगोदर जेवून जावा, आम्ही परत निवांत करतो आणि निवांत खातो. तर मी 2 वेळा आज भजी पापड बनवले, 2 वेळा धोंडे. अगोदर सगळं थोडं त्यांच्यापुरतं केलं, परत सगळं व्यवस्थित परत सगळ्यांसाठी स्वयंपाक केलं. तर जवळजवळ 1-1:30 वाजेपर्यंत आम्ही स्वयंपाकच करत होतो आज. तर हे आमचं 3रं धोंड्याचं आहे बरं का. पहिल्या धोंडेदांमध्ये पूर्ण फॅमिलीला, म्हणजे जसं आम्ही दोघं समर्थ होता त्यावेळेस, दीर, जाऊबाई आणि नंदा, सासरे सगळ्यांना कपडे, परत 5 भांडे, 5 याचे चांदीची देवं आणि अंगठी सोन्याची जावायला, परत भांडे जेवणासाठी, हे सगळं रीतिरिवाजानं केले. पण त्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल नव्हतं
आणि फोटो होत्या पण ते जुना फोन खराब झाला त्यामध्ये होत्या. यूट्यूब चॅनल नसल्यामुळे ना तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले. तर हे आता आमचं तिसरं धोंड्या आहे बरं का लग्न झाल्यापासून. किंकीचे धोंडे बरं काय ह्याच्यामध्ये पुरण भरलेलं आहे. अशा पद्धतीने धोंडे बनवतात. आऊ भिजलेलं तुम्ही ताटाची कायम घाई असते. आई रस करा अगोदर. हा काढू फुगली की ग तळी असतील ते धुळे जाळ्यासाठी. लाटलं फुलपट गिलपट का तेव्हा भांडे तसंच लागतं एक दोन. अंगळ मंगळ करण्याला उशीर झाला स्वयंपाकाला. आणि त्याच्यात लाईटीने किती नाटकं केली सकाळ सकाळी आज जातच होती सारखं. मस्त असं पुरणपोळी धोंड्याचं ताट, हे आंब्याचा रस, भजी पापड कुरडे, भात पोळी आणि मस्त असे हे बघा धोंडे. हे समींसाठी ही 21 धोंडे बनवलेले आहेत आणि अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला. मस्त असे पारंपरिक धोंडे करलेले तुम्हाला दाखवते कसं करतात. बघा मुरड घालून धोंडे. हा हे मस्त आलंय बघा सूर्यासारखा. हे बघा कसले मस्त. पुरण घालायचं मध्ये मस्त असं त्याला मुरड घालायची. परत हे घेऊन जाऊ का मी तळायला. मस्त यायलंय बघा.
चला मस्त असं रस, धोंडे, भजी, पापड, पापड, पोळी, आमटी, भात. आजचं मस्त असं धोंड्याचं जेवण झाडाखाली बसून. हे बघा मस्त असं आम्ही आंब्याच्या झाडाखाली धोंड्याचं जेवण इथं आणलं. घरात लय गरम होते म्हणून. चला तुम्हाला दाखवते. काय बघ पाहुणे बाई, मस्त आहे झाडाखाली जेवण. लाडू काय खाते तू? धोंडा. मस्त असं झाडाखाली सगळं जेवणाचं आम्ही थंड जागेत घेऊन गेलो. पुरणपोळीचा धोंड्याचा सगळे जांभळे दिले चाचाला. बस आता होते जेवणासाठी. त्यांना लाडू सगळे आंबे दिले चाचाला. आणि रोहित आणि जाऊबाईसाठी डबा सुद्धा बांधून दिला बरं का. कारण जाऊबाईची तब्येत बरी. आमटीची केटली, आमटीची रसाची का बाहेरच अडकावायला ह्याला शेवग्याला आणि डाळिंबाला सांडल बघा नव्हता. तर त्यांना डबा भांडण करू नका. तूच तू जेव ना पुढे बघून. त्याच्याकडे बघू नको तू. इतकेच आरडायला लागले. त्यांना काय दिसलं माहिती नाही. खूप आरडायला लागले. आता वाजलेत 6:45. आणखीन किती उजेड आहे. आणि हे बघा आंबे खाऊन कसं याच्यावर कोया वाळायला टाकलेत. आई आणि नंदबाई काय करते दाखव. तिकडं मस्त बसलेत वाऱ्याला जाऊन. आंबे खात, मोबाईल बघत. पळतय ग चुनू चुनू, माझं बाळ पळतय चुनू चुनू. ओय 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 चुनू चुनू बेबी. आजी पळवते तुला. ओय भागो भागो. पाय दुखतात बाळा रात्री. पाय दुखतात. आजीला दाबते का विचार पाय रात्री. संध्याकाळच्या मस्त अशा पोळ्या.